महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा बैठक. जवळपास 10 ते 15 जागांवर उमेदवार अदलाबदल होणार. मुंबई पोलिसांच्या नोटीसला मनोज चव्हाणांची प्रतिक्रिया. डर रहना चाहिए, मनसेची भीती असल्यानं नोटीस. आम्ही आहोत तुमच्यासोबत, पण नका करू आमचा घात. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं महायुती जागा वाटपावर ट्विट. काळोखे प्रकरणाशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही. सुनील तटकरेंकडून मंगेश काळोखे प्रकरणाचा निषेध. आदित्य ठाकरे नाशिकच्या तपोवनात पर्यावरण प्रेमींशी साधला संवाद. मंगेश काळोखे हत्या प्रकरण. आमदार महेंद्र थोरवेंचा आंदोलनाचा इशारा. पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत. आमदार रवी राणा यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत. जालना महानगरपालिका निवडणुकीबाबत महायुतीची महत्त्वाची बैठक. आजच्या बैठकीनंतर युतीची घोषणा होणार. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी किती जागा लढेल 30 तारखेला कळणार. सुनील तटकरेंचं वक्तव्य. भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा आहे. भाजपची त्यासाठी तयारी सुरू. संजय राऊतांची टीका. आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी. मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे. खासदार संजय राऊतांचं विधान. ठाकरे सेना आणि मनसेमध्ये जागा वाटप पूर्ण. उद्या निर्णय जाहीर करू. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी बोलावली उद्या सेना भवन इथे बैठक. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं होणार चर्चा. मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या नोटिसा. मनसेच्या मनोज चव्हाण यांना नोटीस बजावण्यात आली. राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी झालेले जागा वाटप आणि प्रचार दौऱ्याबाबत होणार चर्चा. मुंबई महापालिका अंतर्गत येणारे एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही. विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 190 अधिक मतदान केंद्र उभारणार. ठाण्यात रात्री उशिरापर्यंत रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक. जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा. पुण्यातील राजकारणात नवा ट्विस्ट. काँग्रेससोबत येण्यास मनसे इच्छुक नाही. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदेंचं स्पष्टीकरण. पुण्यातील हालचालींना वेग. अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून रवाना. अजित पवार नेमके कुठे गेले, सवाल उपस्थित. पुण्यात सुरू असलेल्या लेट नाईट बैठकीत मनसेची एंट्री. मनसे सुद्धा मविया सोबत जाण्याची पुण्यात चर्चा. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात भाजपला बळकटी. वैभव हुलके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती उत्सवाचा मुख्य सोहळा. फडणवीसांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर. भाजप जिल्हाध्यक्षांच्या विरोधात जुन्या नेत्यांची खतखत. चेतनसिंह केदारांविरोधात पक्षातील जुने नेते बंडाच्या तयारीत. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला. राज्यातील जागा वाटपाचे चित्र 30 तारखेला स्पष्ट होणार. फडणवीसांचं वक्तव्य. नागपूरमध्ये 4 पालिकेत भाजप शिवसेनेत युती. मात्र अद्याप जागा वाटप नाही. आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर. तपोवन परिसरात झाडांची केली पाहणी. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक. बैठकीत जागा वाटप आणि अंतिम फॉर्म्युला ठरवला जाणार. बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे संभाजीनगरात मुक्कामी. निवडणुकीसंदर्भात रात्री उशिरापर्यंत बैठका. गडचिरोली महोत्सवाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित. गोंडवाना विद्यापीठाच्या तंत्रज्ञान संस्थेचं उद्घाटन. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. उर्वरित उमेदवारांची घोषणा लवकरच. अमरावतीत डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या 127वी जयंती. मुख्यमंत्री फडणवीस यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान केला जाणार. अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. सूरज चौधरी यांचा 400 कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान संघटनेत पक्षप्रवेश. अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता. महायुतीची महत्त्वाची मंथन बैठक पार. दर्यापूर अंजनगावच्या राजकारणात खळबळ. ठाकरेंच्या शिवसेनेचे गजानन लवटे भाजपच्या संपर्कात. रेती टंचाईमुळे अनेक घरकुलं अर्धवट अवस्थेत. रेती घाटांच्या तातडीनं लिलाव करण्यासाठी शिवसेनेचे राळेगाव तहसीलदारांना निवेदन. जालन्यात महायुतीसाठी संयुक्त बैठक. जालना महानगरपालिकेत महायुती होणार.
पालिकेसाठी महायुतीकडून स्टार प्रचारक, उत्तर भारतीय मतदारांसाठी स्टार प्रचारकांची स्ट्रॅटेजी. संदीप उर्फ अप्पा राऊतही निवडणूक लढवण्यास इच्छुक. अप्पा राऊत खासदार संजय राऊतांचे लहान भाऊ. वसई विरार पालिका निवडणुकीसाठी मतदान सुरळीत व्हावं यासाठी प्रशासनाची तयारी. 3 दिवसीय वॉर रूम प्रशिक्षणाला सुरुवात. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जालना जिल्हा दौऱ्यावर. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची घेतली भेट. कोल्हापुरात महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात. कृष्णराज धनंजय महाडिक निवडणुकीच्या रिंगणात. पुण्यात राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा सुरू. पुणे महापालिकेसाठी एकत्र लढण्याची चाचपणी. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस ऍक्शन मोडवर. आमदार सतेज पाटील यांचा विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट घड्याळ चिन्हावर लढणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात 3 दिवसात 4081 उमेदवारी अर्जांची विक्री. मात्र फक्त तिघांचेच अर्ज दाखल. वर्ध्यात भाजप युवा मोर्चाची जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर. पृथ्वीराज शिंदेंच्या नेतृत्वात 121 युवकांची पहिली यादी जाहीर. मालेगावात काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयानं एमआयएमची आघाडी रद्द. तर मालेगावात राष्ट्रवादी, शरद पवार, काँग्रेस, मनसे, ठाकरे सेना यांची संयुक्त बैठक. महापालिका निवडणूक आघाडी करून लढण्याचा निर्णय. काँग्रेसवासी झालेला प्रशांत जगताप यांची कोंडी. जगताप यांनी मागितलेल्या जागांवरून मतभेद. अकोला महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला अद्याप सुरुवात नसल्याचं चित्र. नामनिर्देशन प्रक्रियेला अजूनही मंदगती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीत. उद्या शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंमध्ये बैठक. मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे नाराज. पालिका निवडणूक प्रक्रियेतून वगळल्यानं नाराजीची चर्चा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी यादी जाहीर. समाजवादी पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेत 194 वॉर्डवरून वाद. मनसेनं संतोष धुरींना दिले होते लढण्याचे आदेश. अरुण गवळीच्या दोन्ही मुलींनी भरले उमेदवारी अर्ज. अखिल भारतीय सेनेकडून भायखळा विभागातील ई वॉर्डमध्ये भरला अर्ज. ठाण्यातील 3 हात नाका परिसरात नमो भारत नमो ठाणे पोस्टरची चर्चा. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मोदी उतरणार का याकडे लक्ष. महायुतीसोबतच ठाकरे बंधूंची खबरदारी. उमेदवारी यादी शेवटच्या क्षणी प्रसिद्ध करण्यात येणार. ठाण्यात शिवसेनेचाही स्वतंत्र प्रचाराचा नारळ. खासदार श्रीकांत शिंदेंच्या आज स्वतंत्र सभा होणार. ठाणे केडीएमसी मध्ये युतीचं भिस्त घोंगडं कायम. जागा वाटपांवरून भाजप शिवसेनेत पहाटे 4 पर्यंत बैठक. पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी 3 दिवसात 6437 अर्जांची विक्री. 3 राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी केले अर्ज दाखल. इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी. भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी आज महायुतीची घोषणा होणार. 3ही पक्षांचं जागा वाटपावर एकमत. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारीवरून वाद उफाळला. एमआयएम पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं उमेदवाराच्या रॅलीत हाणामारी. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी पूर्ण. 151 जागांसाठी उमेदवार यादी ठरली. अमरावतीत महायुती जागा वाटपावर अद्याप तोडगा नाही. शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला 25 जागेचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. सांगली पोलीस महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलर्ट. शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची रात्रभर कसून तपासणी. बीडमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीचा उन्माद. पत्नीच्या विजय मिरवणुकीत उधळल्या नोटा. महाविकास आघाडीत समान जागांची मागणी. मवियात 50-50-50चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता. चॅट जीपीटीवरून बनावट रेल्वे पास तयार करत तरुणाचा लोकल ट्रेनचा प्रवास. तरुणावर गुन्हा दाखल. कबुतरांना खाद्य देणं व्यावसायिकाला भोवलं. व्यावसायिक नितीन शेठ यांच्यावर कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी कारवाई. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिवांविरोधात शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी फोन करून माऊली हळणवर यांना विचारला जाब. छत्रपती संभाजीनगर विमानतळ देशात पहिल्या क्रमांकावर. कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे राऊंड 2-5 पैकी 4.99 रेटिंग मिळवत विमानतळ अव्वल.
मनमाड इंदोर रेल्वे मार्ग भूसंपादनाला 20 गावातील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध, शेतकऱ्यांचा रास्ता रोको. भंडारा शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा, अवैधरित्या घरगुती सिलेंडर केटरिंगसाठी वापरणाऱ्यांवर पुरवठा विभागाची धाड. यवतमाळ जिल्ह्यातील 647 विद्यार्थ्यांनी दिली जिल्हास्तरीय अंतिम महादीप परीक्षा. यात 538 मराठी माध्यमाची आणि 109 उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश. यवतमाळच्या बाभुळ गावात मुख्याधिकाऱ्याच्या मनमानी विरोधात जनता उतरली रस्त्यावर. निलंबनाच्या मागणीकरता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बीडमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जन्मोत्सव नियोजनासाठी बैठक. मंत्री जयकुमार गोरे बैठकीला राहणार उपस्थित. हिंगोली न्यायालयाच्या महावितरणाला दणका. विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 8,50,000 रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश. हिंगोलीत दारू विक्रीच्या मुद्द्यावरून स्थानिक महिला आक्रमक. दारूचे दुकान तातडीने बंद करण्याच्या मागणीकरता महिलांचा मोर्चा. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेंच्या बदलीला कॅटची स्थगिती. वर्ध्यात आमदार दादाराव केसेंच्या समर्थनार्थ मोर्चा. माझी प्रतिमा मलिन करण्याचा कट. आमदार दादाराव केसे यांचा आरोप. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीनं 3 दिवसीय खेळ आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. अधिकाऱ्यांनी लुटला नृत्याचा आनंद. हिंगोलीत ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर हल्ला. किरकोळ कारणावरून हल्ला केल्याची घटना. सिंधुदुर्गच्या कर्ली खाडीपात्रात अवैध वाळू उत्खननावर महसूल विभागाची कारवाई. जेसीबीच्या सहाय्यानं 10 ते 12 रॅम्प उद्ध्वस्त. कोल्हापूर विनापरवाना मद्य वाहतूक करणाऱ्या एकाला अटक. आरोपीकडून 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरात संपत्तीसाठी सख्या भावाकडून बहिणीचं अपहरण. दामिनी पथकाच्या मदतीनं केली सुटका. चंद्रपुरात अपहरण करून कंत्राटदाराकडून 18 लाख रुपये उकळले. मोरवा ते राजुरा मार्गावरील घटना. यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक. आरोपींकडून घरफोडीचे 8 गुन्हे उघडकीस. यवतमाळमध्ये हार्डवेअरच्या दुकानात चोरी. 5.5 लाखांची रोकड बॅग. चोरट्यांनी केली लंपास. वर्ध्याच्या हिंगणघाट गॅस गोडाऊनमधील चोरी उघड. चोरीसाठी वापरलेली 12,50,000ची कार जप्त. मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवणात केस आढळल्याची धक्कादायक घटना. प्रवाशाकडून रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल. सिंधुदुर्गच्या पाळे परिसरात हत्तींचा धुमाकूळ. 5 हत्तींच्या कळपानं केली शेती उद्ध्वस्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.